सरांनी इंट्रोडक्शन दिलं. माझं नाव विशाल चव्हाण आहे. आपण जे पण फायर रिगार्डिंग जे पण काम आहे मेंटेनन्स वगैरे ती आमची कंपनी कायझेनिस इंजिनियर्स म्हणून करते. जवळपास 6 वर्ष झाले आपण इथं काम करतोय मेंटेनन्सचं. तर जे पण आहेत फायर हायड्रंट सिस्टीम असेल, तुमचं फायर एक्सटिंग्विशर असेल, हे सगळं चेकिंग आणि मेंटेन ठेवायचं काम करतो आपण. आता हे सगळं झालं. ही सिस्टीम नेमकी काय असते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हे सिस्टीम कोणकोणती लावलेल्या आहेत, आपल्याकडे सिस्टीम कोणती आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे, लोकेशन काय आहे त्या सिस्टीमचं, पंप कोणते कोणते आहेत, ह्या गोष्टीविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. ठीक आहे. आवाज येतोय तुम्हाला? येतोय ना? कम्फर्टेबल आहात सगळे आवाजामध्ये? ठीक आहे. तर नेमकं सिस्टीम काय असते त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की फायर काय असते. ठीक आहे. फायर का लागते, फायरचे कारण काय आहेत, फायरचे टाईप कोणकोणते आहेत, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. फायर म्हणजे काय की 3 घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस फायर लागते. 3 घटक कोणते झाले तुमचे? हीट, फ्यूल आणि ऑक्सिजन. हीट, फ्यूल आणि ऑक्सिजन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आग लागते. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, ह्या 3 घटकामधला कोणता पण एक घटक काय करायचा आहे, कमी करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे तो. ठीक आहे. एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला उदाहरणार्थ की समजा घरामध्ये वगैरे आग लागली, काय झालं तर तुम्ही काय करता, त्याच्यावर काहीतरी एखादा फडका असेल वल्ल करून त्याच्यावर टाकून देता. म्हणजे काय करता तुम्ही, ऑक्सिजन कट ऑफ करता. बरोबर. आता आपण इथं आग लावतोय म्हणजे आपण तिथलं आग लावून फायर एक्सटिंग्विशरनं ती विझवणार. तिथं आपण काय करतोय, हीट कट ऑफ करतोय. बरोबर. तर थोडक्यामध्ये आपल्याला काय कळालं की ह्या 3 गोष्टीमधली कोणती पण एक गोष्ट काय करायची, आपल्याला काढून टाकायची, कमी करून टाकायची. बरोबर. हे झालं तुमचं फायर. थोडक्यात समजलं तुम्हाला फायर काय आहे ते? म्हणजे समजा तुम्हाला तुमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर नसेल किंवा काय असेल तर तुम्हाला स्वतःहून ते करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता फायर हे वेगवेगळ्या प्रकारची फायर असते. A, B, C, D, E. क्लास ए जी फायर असते ती कंबस्टाईल असते, ती जी असते सॉलिड टाईप. जसे तुमचे लाकूड झाले, पेपर झाले, तुमचे प्लास्टिक झाले, ह्या गोष्टीवर जी आग लागते ती कोणती झाली तुमची? क्लास ए, सॉलिड टाईप. क्लास बी जी आहे ती लिक्विड टाईप आहे. लिक्विड म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये जी आग लागते. लिक्विड फॉर्म काय झालं तुमचं, पेट्रोल झालं, डिझेल झालं, केरोसिन झालं, जे पण व्हॉटेवर जे पण लिक्विड फॉर्म मध्ये असेल जी आग लागते ती कोणती झाली तुमची? क्लास बी आग झाली. क्लास सी जी आहे ती गॅसेस टाईप आहे. गॅसवर जी ऍक्च्युअल मध्ये आग लागते ती क्लास सी असते. क्लास डी हा तुमचा मेटलवर जी आग लागते ती क्लास डी आहे. आणि क्लास ई जो आहे हा इलेक्ट्रिकल फायर आहे, जे म्हणजे इलेक्ट्रिकली जी आग लागते, शॉर्ट सर्किटनं जी आग लागते ती क्लास ई आहे. समजते? थोडं जास्त नाही पण थोडं लक्षात आलं पाहिजे की समजा आपल्याला मेटलवर जी आग लागते ती मोस्टली आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये नाही लागत. मोस्टली आपल्या इकडे नाही लागत. आपल्यात मोस्टली जी आग लागते ती जी असते ती शॉर्ट सर्किटनच लागते. इलेक्ट्रिकल मोस्टली आग लागते. लाकडाने काय लागते, फर्निचरनं लागते. त्यासाठी आपल्याकडे एक फायर एक्सटिंग्विशर आहे, ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर. हे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असंच आहे की ही आग, हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे कुठं वापरायचं आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रिकलवर आग लागली आहे, तुम्ही पाणी मारताय, चालेल का? त्यासाठी तुम्हाला हे फायर एक्सटिंग्विशर यूज करायचं आहे. हा आहे ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर. ए काय सांगितलं मी तुम्हाला? सॉलिड टाईप. बी काय सांगितलं तुम्हाला? लिक्विड. आणि सी काय सांगितलं मी तुम्हाला? गॅसेस. ठीक आहे. ह्या तिन्ही आगवर चालतो. इव्हन तुमचा हा जो इलेक्ट्रिकल टाईप आहे ई टाईप, त्याच्यावर पण तुम्हाला हाच फायर एक्सटिंग्विशर यूज करायचा आहे. ठीक आहे. आता हा फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला वापरायचा कसा मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो की हा फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला यूज करताना हा जो पार्ट आहे ग्रीन झोन, हिरव्या काटावर तुमचा जो घड्याळाचा काटा आहे तो हिरव्या काटावर आहे की नाही हे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे वापरायच्या अगोदर. ठीक आहे. समजा तुम्ही काढला, तुम्ही जिथं आग लागली तिथं आणून मारायचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण ड्रॉप असेल तर तुमचा काय होईल, तिथं वेळ वाया जाईल पूर्ण. तर तो वेळ न वाया घालण्यासाठी आपल्याला पहिले एकदा चेक करून घ्यायचं आहे की जो काटा आहे तो ग्रीन झोनवर आहे की नाही. त्याच्यानंतरच तुम्हाला तो बाहेर काढायचा आहे. हा इंडिकेट करतो की तिथं प्रेशर ओके आहे. नसला तर काढूच नका तुम्ही. लगेच खाली दुसरा आहे. आपल्या प्रत्येक फ्लोअरला 3 फायर एक्सटिंग्विशर दिलेले आहेत. 2 कोपऱ्यावर 2 आणि मध्ये 1 असे 3 फायर एक्सटिंग्विशर दिलेले आहेत, प्रत्येक फ्लोअरला दिलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही एक समजा तो नसेल तर लगेच दुसरीकडे जा, दुसरा नसेल तर तिसरीकडे जा. ठीक आहे. पण असा वेळ त्याच्यामध्ये वाया घालून फायदा नाही, कारण की आग ही लवकर पकडते. लवकरात लवकर तुम्हाला ते त्याच्यावर मारा करावा लागणार आहे. तर हे लक्षात आल्यानंतर तुम्ही फायर एक्सटिंग्विशर आणल्यानंतर तुम्हाला काय करायचंय,
हा सील जो आहे हा सील तोडायचा आहे, आरामात तुटतो. तुम्ही फक्त जर वर उचललं त्याला आरामात तुटतो. तो तुटल्यानंतर ही पिन बाहेर काढायची आहे. पिन बाहेर काढल्यानंतर हा होज पकडायचा आहे. ठीक आहे, होज पकडल्यानंतर मग प्रेस करायचं आहे आपल्याला. लगेच होज म्हणजे तुम्ही होज नाही काढला डायरेक्ट प्रेस केलं ते पूर्ण असं आहे, ते डायरेक्ट पूर्ण असं जाईल. ते सगळं जे पावडर आहे तुमच्या अंगावर येईल. त्यासाठी तुम्हाला होज हातात पकडायचा आहे, एम करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग स्क्वीज करायचं आहे. मेंटेन. आता इथं फायर आहे तुमची, इथं आग लागलेली आहे. आपले फ्लेम्स अंगावर एवढं अंतर ठेवायचं, कमीत कमी 1 मीटर असेल. 800 याचा फ्लो 1 मीटरच्या वर जातो. हा 1 मीटरच्या वर जातो त्याचा. आपण 1 मीटरच्या आतमध्येच आपल्याला मेंटेन ठेवायचंय. हवेची दिशा बघायची, हवेची दिशा कशी चालली आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला थांबायचंय. समोर थांबू नका, कारण की ती सगळ्या फ्लेम्स तुमच्या अंगावर येतील. जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचंय आगीला. मी तुम्हाला दाखवतो ते कसं मारायचंय ते. एक प्रोसेस आहे पास म्हणून, पुल, एम, स्क्वीज आणि स्वाईप. पूल काय हे कसं मी तुम्हाला सांगितलं. पहिले काय केलं आपण, पूल केला. पूल काय केला, सील पूल केला. त्याच्यानंतर एम केला, प्रॉपर जिथं आग लागली तिथं एम केला. स्क्वीज म्हणजे हे प्रेस करायचं आहे आणि स्वाईप पूर्ण तुम्हाला कव्हर करायचं आहे. तर हे एक प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 5. त्यानुसार तुम्हाला वापरायचं आहे ते. हा नाही नाही, मला फोन नाही करायचा सर. हे जवळपास कोणता नाही, पॉईंट नाही कळालं मला. हा हा, ती मेंटेन आम्ही ठेवतो पूर्ण वर्ष. हा हो हो, ते पण करू शकतो ना आपण. हा नाही, आमचं तर मेंटेनन्स असतोच. आम्ही ते सगळं एकदा चेक करूनच घेतो. हो हो, 3 महिन्यांना. हा ते पण चेक करतातच. हा हे एकच फायर एक्सटिंग्विशर आहेत, एबीसी टाईप फायर एक्सटिंग्विशर. एक असतो हाच वापरायचा आहे. एक दुसरा आहे CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर. तर तो मोस्टली इलेक्ट्रिकलला वापरला जातो. हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे हा पावडर टाईप असतो. तुम्हाला आता समजून जाईल ती पावडर काय काम करते. तर ती पावडर काय करते, पूर्ण तुमच्या वायरिंग बिअरिंग सगळं डॅमेज करते. त्या हा इलेक्ट्रिकलवर आग लागते. हा चालतो असं नाही चालत नाहीये, पण जर CO2 असेल तर बेटर. हा कार्बन डायऑक्साइड वाला मी तुम्हाला सांगतो. हा 7 किलोचा आहे टोटल. याच्यामध्ये 4 किलो ही पावडर असते, 3 किलो त्याचं वेट असतं. 6.5 ते 7 kg त्याचं टोटल वेट असतं. 4 kg ची पावडर असते त्यामध्ये. CO2 हा 18 किलोचा असतो, 18.5 किलो. त्याच्यामध्ये 4.5 किलो तुमचा CO2 टाईप गॅस असतो. नाही तो उचलता नाही येणार, हा उचलता येईल तुम्हाला आरामात. ह्याची का, ह्याची 1200 ते 1300च्या दरम्यान असते नवीन याची. हा हा हा, पूर्ण पावडर सहित तुमचं पूर्ण इन्स्टॉलेशन एक 100-150 रुपये आणि 1300-1400 रुपये तुमचं ह्याची कॉस्टिंग. म्हणजे 1500-1600 रुपयापर्यंत तुमचा फायर एक्सटिंग्विशर जातो. तुम्हाला छोटा असतो. हो माझ्याकडनं मागू शकता. माझ्याकडे हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे हा मोठा आहे, 4 kgचा आहे. तुम्ही 1 kg मध्ये, 2 kg मध्ये, 4 kg मध्ये, 6 kg मध्ये, 9 kg मध्ये हा फायर एक्सटिंग्विशर 1 kg किंवा 2 kg ह्या दोघांपैकी एक तुम्ही वापरू शकता. प्रत्येक फ्लॅटमध्ये 1 kgचा हा सिलेंडर कमीत कमी असायला पाहिजे. गॅस असतो तुमचा, इलेक्ट्रिकल सर्किट असतात तुमचा, तर त्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे 1 kgचा. हा आम्ही प्रोव्हाइड करतो. हा प्रत्येक वर्षाला रिफिल करावा लागतो. ह्याच्यामध्ये पावडर असते, पावडरमध्ये खडे निर्माण होतात किंवा पावडर ही पूर्ण स्टॉक होऊन जाते. त्यामुळे काय होतं, जे आपण एम करतो ना, जे स्क्वीज करतो त्यावेळेस ते वापरता येत नाही. त्यासाठी एव्हरी इयर त्याला आहे ना रिफिल करावाच लागतो पावडर. कारमध्ये एबीसी टाईप फायर एक्सटिंग्विशर हाच असतो, त्या 1 kgचा असतो. ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कार घेतात त्यावेळेस ऑलरेडी त्याच्या सोबत असतो. तो कंपल्सरी केलेला आहे त्यांनी. याचा नंबर आम्ही शेअर करू ग्रुपवरती, कारण प्राइजेस कसे आहेत आता हे सांगतील, पुढे 3 महिन्यानंतर परत चेंज होतील. त्यामुळे आपण त्यांचा नंबर आणि डिटेल शेअर करूया. ज्यांना स्पेसिफिक गरज असेल ते घेऊ शकतात. तसे आपल्याकडे बिल्डिंग मध्ये सफिशियंट आहे. टोटल 55 सिलेंडर्स आहेत आपल्याकडे. आपल्या टोटल C बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लोअर वरती 2 सिलेंडर आहेत. 3 सिलेंडर आहेत. 3 एरियामध्ये कव्हर करतो. सगळीकडे सगळ्या मीटर रूम मध्ये आहेत. त्यानंतर गॅस बँकेच्या तिकडे आहे, ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला आहे, पार्किंग्स मध्ये आहेत.
सगळीकडे आपण सफिशियंट सिलेंडर ठेवलेले आहेत, तशी अडचण नाही. पण तुम्हाला पर्सनली हवा असेल तरी तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. हा हेवी आहे. तुम्हाला जर लाईट मध्ये पाहिजे असेल तर 1 kgचा असतो, आरामात तुम्ही वापरू शकता. त्याचं प्रेशर तुम्हाला आता कळून जाईल काय आहे ते. तर आता आपण वापरून बघू. जसं मी तुम्हाला डिटेल सांगितली, पास प्रोसेस सांगितली, कसं वडायचं काय आहे ते सगळं सांगितलंय. आता फक्त डायरेक्ट एम करू आपण. आता हाऊसकीपिंगचे लोक असे इकडे या, बाहेर असे सगळे इकडे थांबा, येऊ समोर येऊन थांबा. लांबूनच फेका त्याला. नाही आता जवळचा जवळ, पहिलं स्टार्टिंगला जवळ जावं. डिझेल लवकर नाही पकडत ते. लागली 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 लागली. राहू दे राहू दे राहू दे. पंप चालू आहे का? वरच चालू करायचं ना आपल्याला. हा त्याला कनेक्ट करायचं. पाईप चांगला आहे का? ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सील तोडायचं आहे, पिन बाहेर काढायची, होस पाईप हातात घ्यायचा आहे आणि आग जी लागलेली आहे त्याच्यात तुम्ही फ्लेम्सवर मारलं तर चालणार नाही. तुम्हाला एक्झॅक्टली बेसवर मारायचं आहे. तुम्हाला तर बेसनुसार मारायचं. आता ही हवा अशी चालली आहे, मी असं समोर थांबलो ते सगळे फ्लेम माझ्या अंगावर येतील, त्यामुळे मी पूर्ण अशी कव्हर करणार आग. ठीक आहे, एकदा बघून घ्या. हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे हा 15 ते 18 सेकंद चालतो कंटिन्यू मारल्यानंतर. मी हे फक्त तुम्हाला सांगतोय म्हणून आपली स्लो प्रोसेस असेल. हे फक्त 15 ते 17 सेकंद चालतो. हा ना एकाने नाही विजला दुसरं घेऊन यायचं, दुसऱ्याने नाही विजला तिसरा घेऊन यायचं. आणि समजा वाढलीच खूप मोठी आग तर आपल्याकडे अजून 2-3 सिस्टीम आहेत, ते मी 1 बाय 1 तुम्हाला सगळं क्लिअर करतो. आता एक एक जण या, तुमच्यामधून या, सगळे तुमच्यामधून कोणी या आणि एक एक वापरा. आपल्याला फ्लॅट मध्ये एंड मध्ये कुठं पण असेल तर तिथं जायचंय आणि फक्त हा फिरवायचा आहे तुम्हाला. खोललाय का? कुठं? अच्छा नाही, बाजूला ठेवून दे ना. दे खोलून, थोडं असू दे लिकेज. हे ग्रॅव्हिटी प्रेशर आहे, पंप पण असतो याच्यामध्ये. याच्यापेक्षा जास्त प्रेशर पाहिजे असेल तर आपल्याला पंप चालू करावा लागेल. ही सिंपल प्रोसेस आहे, जास्त काय मोठी नाही आहे. फक्त हा फिरवायचा आहे तुम्हाला. हा फक्त आता काय म्हणतात फ्लेम्स अंगावर येऊ नये म्हणून हा एक राहील भवरासारखा, आणि स्ट्रेट मारायचा असेल तर हा राहील. दोनच याच्यामध्ये पोझिशन आहे, जास्त नाही आहे. हा एक असा, हा वाला असा पूर्ण, आणि दुसरा हा असा. ठीक आहे. जर याच्यापेक्षा अजून जर प्रेशर पाहिजे असेल तर खाली सिक्युरिटीला फोन करावा लागेल, पंप चालू करावा लागेल, तर अजून प्रेशर वाढेल. पण ग्रॅव्हिटी प्रेशर एवढा सफिशियंट असतो आपल्याला. नाही एवढी मला आयडिया नाहीये, म्हणजे आग तर लागली नाहीये, पण इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट भरपूर झालेले आहेत, भरपूर झालेले. मीटर रूम मध्ये आग लागलेल्या आहेत. हा वाहनांना पण आग लागते, त्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. हा मोस्टली पाणीच मारायचं तिथं. हे प्रत्येक फ्लोअरला दिलेलं आहे, दोन्ही साईडला. प्रत्येक फ्लोअरला 1-2 डक्ट आहे तुमचा फायरच्या दोन्ही डक्टला हे सिस्टम दिलेली आहे. हा दिलेली आहे. हा फायर एक्सटिंग्विशर वापरायचं तुम्ही. फायर एक्सटिंग्विशर वापरायचं. तेलामध्ये पाणी टाकलं तेल अजून वरती उडतं, त्यासाठी तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर वापरायचं. पावडर ही जी आहे आता जी आपण यूज केलेली हा पावडरच वापरायची. पाणी टाकलं तेलात तर तेल उडतं. सगळीकडे पसरतं आणि पूर्ण फ्लोअरला आग लागते. बरोबर आहे, तिथं तुम्हाला फायर एक्सटिंग्विशरच वापरायचं आहे. हे इथे दिलेलं आहे. हे प्रत्येक कपलिंग, आणि दुसरी जी असते ती फिमेल कपलिंग. मेल कपलिंग मी तुम्हाला इथून दाखवून देतो.
ही जी आहे ही मेल कपलिंग आहे. मेल कपलिंग म्हणजे ह्याला कानं नाहीये, ती म्हणजे मेल कपलिंग. ही तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायची. इन्सर्ट केली आणि हा जो लक्स आहे हा त्याला लॉक होणार. तुम्ही किती पण वडलं काही केलं तरी तुम्हाला निघणार नाहीये. ते किती प्रेशर दिलं त्याला तरी निघणार नाहीये. तुम्हाला काढण्यासाठी काय करावं लागेल, हा जो लक्स आहे हा पुल करायचा आहे. पुल केल्यानंतरच हा बाहेर पडणार. टाकताना पुल नाही करायचा, टाकताना स्ट्रेट टाकायचं आहे तुम्हाला. बाहेर काढताना तुम्हाला पुल करायचं आहे. ठीक आहे, हा झाला मेल कपलिंगचा पार्ट जे हेड अँड वॉल मध्ये इन्सर्ट होणार. दुसरी जी आहे हे फिमेल कपलिंग आहे. ज्याला हे दोन कानं आहेत ही फिमेल कपलिंग. सेम प्रोसेस आहे, सेम त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत. ह्याच्यामध्ये लक्स दोन्ही साईडला आहेत, त्याच्यामध्ये लक्स एका साईडला आहे. ह्या दोन्ही साईडमध्ये हा काय होणार, ह्याच्यामध्ये लॉक होणार. तुम्ही किती काही केलं, किती ओढलं तरी निघणार नाही. काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हे दोन्ही जे लक्स आहेत हे पुल करावं लागतील. त्याच वेळेस निघेल ते आरामात. टाकताना तुम्हाला स्ट्रेट टाकायचं आहे, ओढताना फक्त हे करायचं आहे. आलं लक्षात? थोडक्यात हे मोठी सिस्टीम आहे. ह्याला वापरण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 लोक लागतात. ही सिस्टीम वापरण्यासाठी 2 लोक फक्त हे पकडण्यासाठी असते. एक जण हा इथं असतो, काय म्हणतात, वॉल चालू करण्यासाठी, चालू बंद करण्यासाठी. आणि एक जण जो असतो तो बूस्टर पंप, वरचा जो पंप आहे तो चालू करण्यासाठी तो एक माणूस ठेवलेला असतो. ज्यावेळेस आपल्या प्रेशरची गरज असेल त्यावेळेस आपल्याला तो पंप चालू करावा लागतो. ठीक आहे, आता हा वापरायचा कसा, सिक्युरिटी तिकडे सांगू का, दिसणार नाही. लॉकिंग व्हायला पाहिजे. हा पूर्ण याच्यामध्ये लॉक असायला पाहिजे. ठीक आहे, हा पूर्ण ह्याच्यात लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर हा जो हात आहे असा पकडायचा आहे आणि ही पोझिशन पकडायची अशी. आणि जसं पण आपल्याला एम करायचंय त्या थ्रू एम करायचं आहे. दुसरा जो माणूस येईल, प्रेशर एवढं असतं की हा जो ब्रांच पाईप आहे हे माझ्या तोंडाला लागू शकतं. त्यासाठी काय करेल दुसरा माणूस, हा ब्रांच पाईप खाली घेईल. खाली घेऊन जो पाईप असा खाली खाली जातो ना, त्या पाईपाला थोडा उचलेल. ठीक आहे, आणि हा मला असा सपोर्ट देईल. तिसरा जो माणूस आहे, समजा दोघांमध्ये हे होत नसेल ना, तो पाईप पूर्ण खाली खाली जात असतो, तो फक्त पाईप उचलण्याचा प्रयत्न करेल. तर अशी इथं 2 ते 3 कमीत कमी लोक लागतात आणि एक जण तुमचा आपल्या हेड अँड वॉलवर असतो. ठीक आहे, बोल वापर जाऊ दे समोर. ठीक आहे, एक जण वॉलवर जा. बस बस एवढंच तिथूनच मारा तुम्ही. पोझिशन हा बरोबर. पायाची पोझिशन बस एकदम परफेक्ट. उलटा हात उलटा. हा सोडा, जो मागून पकडतो त्यांना पकडून सोडा. थोडं लिकेज आहे पाईप. पाणी अंगावर येते म्हणून सोडून नाही द्यायचं, त्याच्यामध्ये प्रेशर असतं. सोडा पूर्ण सोडा. वर घ्या. हा नजदीक जाओ आप. कोई नहीं, भीग गए तो भीग गए, कोई दिक्कत नहीं है उसका. बंद करा पाईप. थांबा. सोडा. पूर्ण सोडा, प्रेशर आहे त्याच्यामध्ये. सोडा जोरात सोडा, म्हणजे आवाज नाही येणार. बस बंद करा. हे ग्रॅव्हिटी प्रेशर आहे, हे 6 ते 8 फ्लोअर पर्यंत जातो. 6 ते 7 पर्यंत. पंप चालू केला अजून 4-5 फ्लोअर वाढतील. आणि 4-5 फ्लोअर हे ओनली ग्रॅव्हिटी प्रेशर आहे. त्याच्यामध्ये आपण पंप चालू नाही केलेला, काहीच नाही चालू केलं. पंप चालू केल्यानंतर सुद्धा 6 ते 7 मजलेपर्यंत प्रेशर जातात. नाही, 5 ते 6 पर्यंत जातो. 5 ते 6 पर्यंत जातो. नंतर 12च्या पुढे जाईल.
हा पंप चालू हा वरचा ओव्हरहेडचा टँक आहे. हा ओव्हरहेडच्या टँक मध्ये एक बुस्टर पंप दिलेला आहे आपल्याला. तो बुस्टर पंप चालू केल्यानंतर एक 9 ते 10 फ्लोअर पर्यंत जातो. मेन पंप चालू केला, याला कनेक्टिव्हिटी मेन पंपाची आहे, तो चालू केला की तुमचा 12 ते 13 फ्लोअर पर्यंत तो पाणी जातो. 100 HP चे पंप आहेत ते आरामात तुम्हाला तेवढं ते हेड देणार तुम्हाला तेवढं ते. ठीक आहे. हा आमच्याकडे हा हे पाईप फक्त हे झालेलं तर हे पूर्ण आपल्याला हे जो आरएल होज पाईप आहे, स्प्रिंकलर पॉईंट तुमचा वितळतो. एक बल्ब आहे त्याच्यामध्ये आतमध्ये, तो बल्ब वितळतो. वितळल्यानंतर तो बस्ट होतो. बस झाल्यानंतर तुमचा जो आग आहे असा भोवरा तयार करतो तो पूर्ण, आणि ते 3 मीटर स्क्वेअर मीटर मध्ये जी आग आहे ते पूर्ण विझवतो. हा ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम आहे इथे दिलेली. आपल्याला काही नाही करायचंय. आपल्याला लागल्यानंतर त्या टेम्परेचरनी तो वितळते. 68 डिग्री सेल्सिअसला ती वितळणार. पाणी तिथून ऑटोमॅटिकली स्प्रेड होणार पाणी पूर्ण. हे पूर्ण कनेक्टिव्हिटी आहे आतमध्ये, पंप रूम मध्ये आहेत सगळे कनेक्टिव्हिटी याच्या. किंवा जिथे एक्झिट एरिया असेल अशा ठिकाणी तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या बिल्डिंगच्या रिलेटेड जो सिक्युरिटी स्टाफ आहे, आपला स्टाफ आहे, यांच्या निदर्शनास तुम्ही आणल्यानंतर ऍक्शन काय करायची, त्याच्यावर कारवाई काय करायची, एक्सटिंग्विशर लावायचं, लगेच हे करायचं. यासाठी आपला सगळं, त्यासाठी मी हाऊसकीपिंग स्टाफ, सिक्युरिटी स्टाफ आणि गार्डन स्टाफ या सगळ्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून राहता, तर तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. बेसिकली आग लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची की आम्हाला अलर्ट करायचे आणि तिथून निघायचं. हा महत्वाचा भाग आहे. कारण आता ऑक्सिजन सिलेंडर, तो जो सिलेंडर आहे एक्सटिंग्विशर, त्याचे वजन पाहता आणि तुम्ही एखादा फिजिकली त्यांना शक्य नाहीये उचलणं, तर ते तोल जाऊन तुम्ही पडू शकता तिकडे. त्यामुळे महत्वाचा पॉईंट काय आहे की तुम्हाला आम्हाला अलर्ट करायचंय आणि तिथून बाहेर पडायचं. त्याच्यानंतरची जी जबाबदारी आहे, त्याच्यानंतर काय करायचं वगैरे, ते आपल्या स्टाफला बेसिक गोष्टी माहिती आहेत. आग कशी विझवायची हे त्यांना माहिती आहे, एक्सटिंग्विशर कसं चालवायचं हे माहिती आहे. तर आपण लगेच त्याच्यावरती इमर्जन्सीमध्ये आपण पटकन लगेच ऍक्शन घेऊया. पण बरेचदा अशी सिच्युएशन येऊ शकते की अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, त्या वस्तू आहेत, तर ते त्याच्या जवळच आग लागली समजा, तुम्हाला कळून तुमचा स्टाफ येईपर्यंत त्याचं भविष्य जरा हे होईल. पण जनरली कसं आहे की आता सिनियर सिटीजनचं पाहता आपण आपल्या बरोबर कोणीतरी मदतनीस असतो, त्याला आपण सांगून ते पटकन काढायला सांगायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण काय की आज 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 महत्वाचं काय आहे की त्या आगीपासून बाहेर जाऊन स्वतःचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे जेवढ्यात लवकर पडता येईल बाहेर, तेवढ्या लवकर तिथून बाहेर निघून जायचं. आणि बेसिकली सरांनी सांगितलं तसं की बाहेर पडताना तुम्हाला जिन्याचा वापर करावा लागेल. इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये लिफ्ट ऑपरेशन किंवा हे तुम्ही टाळायचं. ओपन ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी चालेल, कारण ते आग त्याचं जे काम करायचं ते करतेच. त्यामुळे तशी आपल्याकडे एक सिस्टीम आहे. ओपन ठेवलं तर काय होईल की पटकन कोणीतरी बाहेरचा माणूस आतमध्ये येऊन आग विझवायला जाईल. तुम्ही जर लॉक करून घेतला दरवाजा, तुमच्याकडे चावी नाहीये, आतमध्ये ऍक्सेस घेणार कसं? दरवाजा उघडा. छोटे सिलेंडर्स असतात येतात, ते उपयोगाचे राहतील कशामध्ये? छोट्या आगीसाठीच ते उपयोगाचे राहतात. आता जशी आपण आग लावली ही तरी थोडी मोठी होती, पण त्याच्यापेक्षा छोटी आगच कन्वर्ट होते त्यामध्ये. तर तुम्ही तिथे 1 kgचा किंवा 2 kgचा तिथं वापरला तर आरामात तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही पण वापरू शकता, कारण की त्याचं वेट हे जवळपास 3 ते 4 किलो असतं. 3.5 kg मध्ये पर्यंत भेटतं. 1 kgचं तुम्हाला 2.5 kg पर्यंत भेटतं, 2 kgचं 3.5 पर्यंत एवढा वेट जातो त्याचा. ते तुमच्याकडे असलेलं वेल अँड गुड. त्याच्यानंतर आपल्या इथं हा ऍडजॉइंट प्लॉट आहे बाजूचा, म्हणजे जिथे हाऊसकीपिंगची केबिन बसते त्याच्या बाजूला जो ऍडजॉइंट प्लॉट आहे तिकडे मोठं गवत होतं. आणि 2 वर्षापूर्वी दिवाळीमध्ये त्या माणसाने काय केलं की ते गवत पेटवलं सगळं पूर्ण. तर बाजूलाच आपली गॅस बँक आहे. तर त्यावेळेस आपण हा जो मोठा पाईप आहे तसाच पाईप त्या बाजूला आहे, तिकडे पाईप लावून आपल्या सिक्युरिटी गार्डनी ती आग मोठ्या प्रमाणात लागली होती, आग ती विझवली. तीच आग जर स्प्रेड होऊन आपल्या गॅस बँकेकडे आली असती, त्यावेळेस तो इन्सिडेंट एकदा 2 वर्षापूर्वी झाला होता. दिवाळीचाच टायमिंग होता काहीतरी असा. त्यावेळेस एकदा आपल्याकडे तसं जातं. मोठ्या प्रमाणात घरात कशी लागू शकते याचा एक मी इन्सिडेंट सांगतो. त्यावेळेला आपण पेन्सिल वगैरे माझ्या मुलीच्या घरी मोबाईलला आग लागली होती. घरामध्ये
रात्री लॅपटॉप चार्जिंगला ठेवून झोपून गेलो. त्यावेळेला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, शॉर्ट सर्किट झालं चार्जिंगला, आणि लॅपटॉपमधून धूर यायला लागला. धूर यायला लागला आणि घरामध्ये धूर जमायला लागला. त्यांना जाग नाही आली इमिडिएटली. लकीली सासू पाणी प्यायला वगैरे उठलेलं काहीतरी त्याला कळलं, आरडाओरडा केला. त्याच वेळेला समोरच्या बिल्डिंग मधला माणूस एक अभ्यास करत बसला होता, विद्यार्थी, रात्री 1-2 वाजता काहीतरी. त्यावेळेला त्याला ते धूर दिसला म्हणून त्यांनी फायर ब्रिगेडला फोन केला होता. म्हणून फायर ब्रिगेड वेळेत आले. घरात काही नव्हतं. त्यावेळेला सगळं इतकं काळं झालं होतं, त्याला काही दिवस लागले. मला काही इजा नाही झाली, पण तोंडावर वगैरे सगळं काळं उठलेलं, जायला दिवस लागले. रूममध्ये जे सेन्सर्स आहेत